नमस्कार मंडळी, सर्वप्रथम होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी होळी. आता मी कटाची आमटी बनवणार आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला कटाची आमटी बनवायची आहे. मी बनवलेली तशी बघा, अशी झणझणीत अशी. तर अशी कटाची आमटी जर तुम्हाला बनवायची असेल तर माझी रेसिपी पाहावी लागेल आणि माझी रेसिपी पाहण्यासाठी माझा व्हिडिओ बघावा लागेल. तर सर्वप्रथम मी चणा डाळ उकडून घेतलेली आहे, त्याचा मी कट काढून घेतलेला आहे. बघा, मी जवळजवळ 300 ग्रॅम चणा डाळ उकडलेली होती, त्याचा मी एकदम मस्त असा कट मी काढून घेतलेला आहे. आता त्यासाठी आपण मसाला बनवूया. तर मसाला कसा बनवायचा त्यासाठी मी कढईमध्ये गरम केले, त्यामध्ये पाव वाटी एवढं खोबरं किसून भाजून घ्यायचं आहे. सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे मस्त असं सोनेरी एकदम होईपर्यंत खोबरं भाजायचं आहे आणि ते काढून थंड करायला ठेवायचं आहे. मस्त असं सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलं. आता ते थंड होईपर्यंत आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया. त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे, एक कांदा, आणि तोही कांदाही सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे, व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. कारण आपल्याला ह्याचं वाटण बनवायचं आहे. एक छोटासा आल्याचा तुकडा कापून घेऊन आणि 4-5 लसूण पाकळ्या, ते हे एवढं सगळं भाजून. खूप सारे मसाले घातले म्हणून आमटी चांगली लागते असं नसतं. थोडे मसाले घातले, ते व्यवस्थित घातले, प्रमाणात घातले तर सगळ्या वस्तू व्यवस्थित लागतात, टेस्ट पण व्यवस्थित येते. आता हे फ्राय सोनेरी झालं, तळून घेतलं कांदा आणि लसूण. आता ह्या मिक्सरच्या जारमध्ये काढून ह्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्याला बारीक असं वाटून घ्यायचं. आता ह्यामध्ये थोडंसं तेल उरलेलं आहे, त्यामध्येच थोडंसं तेल घालायचं आहे. कटाची आमटी म्हटली म्हणजे तेल थोडंसं जास्त लागणार, तर 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल घालून झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे, पाव चमचा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे, पाव चमचा हिंग घालायचं आहे. हे सगळं घातल्यानंतर थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचं आहे आणि ह्या तेलावरच 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे, मिरची पावडर. तुम्हाला 1 चमचा 2 चमचे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला. कटाची आमटी म्हटली तर थोडीशी झणझणीत असते, पण प्रत्येकाला जमतं असं नाही. त्यामध्ये वाटलेलं वाटण घालून एक तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं, तळून घ्यायचं व्यवस्थित, तेल सुटेपर्यंत. बघा, अशा प्रकारे. आणि जर तुमच्याकडे काढलेला कट जर पातळ असेल तर उकडलेली डाळ थोडीशी 2 चमचे बाजूला काढून त्या कटामध्ये घालायची आहे. कारण कट जर पातळ असेल तर थोडासा डाळ त्यामध्ये घालावी लागते. 1 चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा हळद घातली. गरम मसाला तुम्ही कुठलाही घाला. मी एक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, माझी लिंक देत आहे पुरणपोळीची आणि गरम मसाल्याची. मी ते अपलोड केलेले आहे, तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा त्याचे. मी पुरणपोळी पण कशा बनवल्या आणि गरम मसाला पण. आता ह्यामध्ये हा काढलेला कट घालून घ्यायचा आहे. मी काढलेला कट थोडासा जाड आहे, त्यामुळे मी त्यामध्ये डाळ घातलेली नाही आहे. आता मीठ घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी माझी रेसिपी सोपी असते, पटकन जमणारी असते. खूप सारे मसाले नसतात, कमी प्रमाणात, कमी मसाले आणि कमी वस्तू ह्यामध्ये एकदम टेस्टी अशी माझी रेसिपी असते. बघा कसं कट एकदम वर आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही, किंवा ह्या बनवल्यानंतर त्या कशा झाल्या. हे मला बनवा आणि करून बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये. कोथिंबीर घालून घ्या थोडीशी. बघा किती सुंदर असा कट आलेला आहे. बघा, माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहत राहा. धन्यवाद आणि हॅप्पी होली.